आणि यानंतर बुलेटिनमध्ये काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। मंत्र्यांच्या वर्तनाबाबत मुख्यमंत्र्यांकडून मित्रपक्षांकडे तीव्र नाराजी, कारवाई केली नाही तर कोडगेपणा तयार होईल, फडणवीसांची भूमिका, विश्वसनीय सूत्रांची एबीपी माझाला माहिती। मुख्यमंत्री फडणवीस थोडे गोंधळलेले आहेत, संजय राऊतांची टीका, महाराष्ट्र सरकार अंधश्रद्धेच्या फेऱ्यात अडकले, राऊतांची टोलेबाजी। 8 मंत्र्यांची विकेट पडणार, दैनिक सामनातून भाकीत, मुख्यमंत्री फडणवीस धक्कातंत्राच्या तयारीत, माणिकराव कोकाटे, संजय शिरसाट हिटलिस्टवर असल्याचा सामनामध्ये उल्लेख। योगेश कदम, नरहरी झिरवाळांचेही मुख्यमंत्री राजीनामे घेणार, सामनातून दावा, नितेश राणे, जयकुमार गोरेंसह भरत गोगावले, दादा भुसेही हिटलिस्टवर असल्याचं सामनातून भाकीत। सुधीर मुनगंटीवारांना विधानसभा अध्यक्ष केलं जाण्याचं सामनातून भाकीत, राहुल नार्वेकरांना मंत्रिपद दिलं जाण्याची चर्चा असल्याचं दैनिक सामनातून व्यक्त करण्यात आलं। सरकारचा रिमोट कंट्रोल दिल्लीत अमित शहांकडे, त्यामुळे मंत्रिमंडळात कुणाला ठेवायचा हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार असला तरी आता शहांकडे तो अधिकार असल्याचं संजय राऊतांचं वक्तव्य। सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांचं कार्य जर मान्य नसेल तर नितेश राणेंनी सुद्धा राजीनामा दिला पाहिजे, संजय राऊतांची टीका। पत्ते खेळणाऱ्या कृषी मंत्र्यांचा राजीनामा होण्याची शक्यता, अजित पवारांसारखी कठोरता सरकारमधील इतर मित्रपक्ष दाखवतील का, आमदार रोहित पवारांकडून एक्सपोस्ट करत सवाल। निफाड तालुक्यातील एका शेतकऱ्याची कृषीमंत्री कोकाटेंना 5,500ची मनी ऑर्डर, कृषीमंत्री आपल्यासाठी रमी खेळा, काहीतरी जिंका आणि पाठवा, शेतकऱ्यांचं निवेदन। धुळ्यामध्ये माणिकराव कोकाटेंच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन, कोकाटे धुळे दौऱ्यावर असताना काळे झेंडे दाखवत निषेध व्यक्त केला। नाशिकमध्ये रविवारी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीमध्ये जम्बो प्रवेश सोहळा, ठाकरे सेनेचे माजी उपनेते सुनील बागुल आणि माजी महानगर प्रमुख मामा राजवाडे भाजपमध्ये प्रवेश करणार। मुख्यमंत्री फडणवीसांची भाजप आमदारांसोबत आज रात्री बैठक, कोकण विभागातील भाजप आमदारांसोबत रात्री 8 वाजता बैठकीचं आयोजन, भाजप आमदारांच्या तक्रारी आणि मागण्या मुख्यमंत्री ऐकून घेणार। धनंजय मुंडे यांच्या कार्यकाळातील कृषी विभागाची ती खरेदी नियमानुसारच, खोटी याचिका दाखल केल्याप्रकरणी याचिकाकर्त्याला 1 लाखांचा दंड, उच्च न्यायालयाचा निर्णय। न्यायदेवतेनं सत्याची बाजू समोर आणत योग्य न्याय केला, आपला तो निर्णय योग्यच होता, कोर्टाकडून दिलासा मिळाल्यानंतर आमदार धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया। पंकजा मुंडेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या बॅनरवरून धनंजय मुंडेंना वगळलं, पंकजा मुंडेंच्या वाढदिवसानिमित्त बीडमध्ये बॅनरबाजी करण्यात आली आहे। महादेव मुंडेंच्या हत्येतील आरोपींच्या अटकेच्या मागणीसाठी आज रास्ता रोको, महादेव मुंडेंचे कुटुंबीय आणि धनंजय देशमुख सहभागी होणार, कान्हेरवाडी आणि भोपळा गावचे ग्रामस्थही आक्रमक। सचिन खरात यांनी ज्ञानेश्वरी मुंडेंची भेट घेतली, 21 महिने उलटूनही जर महादेव मुंडेच्या कुटुंबियांना न्याय मिळत नसेल तर प्रशासन काय करतंय, असा संतप्त सवाल खरात यांनी केलाय। सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, राज्य सरकारकडून उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान, प्रकाश आंबेडकर सूर्यवंशी कुटुंबियांची बाजू मांडणार। सामाजिक कार्यकर्ते बाळा बांगर यांनी मनोज जरांगेंची भेट घेतली, महादेव मुंडे हत्या प्रकरणासंदर्भात चर्चा झाली। राजू शेट्टींकडे 500 एकर शेतजमीन असल्याचा राजेश क्षीरसागर यांचा आरोप, तर क्षीरसागरांनी आरोप सिद्ध करावा, त्यांनी सांगितलेल्या जमिनीचा 7/12 त्यांच्या नावावर करणार, शेट्टींचं आव्हान। शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीसाठी धाराशिवच्या खुंटेवाडीतील शेतकऱ्यांचा विरोध, अधिकाऱ्यांवर जमिनीची मोजणी न करताच परत फिरण्याची नामुष्की। महाराष्ट्र राज्य सहकारी संघ निवडणुकीमध्ये प्रवीण दरेकरांची बिनविरोध निवड, दरेकरांच्या सहकार पॅनलच्या 9 उमेदवारांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे। कोल्हापुरातील नांदणीतील जिनसेन भट्टारक पट्टाचार्य मठाकडे महादेवी नावाची हत्तीण, मात्र या हत्तीणीला गुजरातच्या वंतारामध्ये सोडण्याचे हायकोर्टाचे आदेश, या आदेशाविरोधात मठ संस्थांची सर्वोच्च न्यायालयात धाव। कोल्हापुरातील नांदणीमध्ये महादेवी या हत्तीणीसाठी लोक रस्त्यावर उतरलेत, हत्ती बचाव कृती समितीकडून आज नांदणी बंद ठेवून मूक मोर्चाचंही आयोजन, नांदणीतील जिनसेन भट्टारक पट्टाचार्य मठाकडे महादेवी नावाची हत्तीण आहे। बडतर्फ पीएसआय रणजित कासलेचा जामीन अर्ज बीड न्यायालयानं फेटाळला, कासलेनं जातीय तेढ निर्माण करणारं तसंच धनंजय मुंडेंबाबतही आक्षेपार्ह विधान केलं होतं।
केतकी चितळेचा नवा वादग्रस्त व्हिडिओ समोर. मराठीला अभिजात दर्जा कशाला हवाय, केतकी चितळे पुन्हा वरळली. जागेच्या वादातून पोलिसांसमोरच दोन गटात तुफान राडा. सोलापूरच्या बार्शीतील पांडे चौक येथील घटना. जागा मालकानं धोकादायक इमारत पाडल्यानं भाडेकरू आणि जागा मालकामध्ये राडा. गोंदियाच्या सडक अर्जुनीतील एका शाळेमध्ये शिक्षकाचा विद्यार्थिनीशी वारंवार अश्लील चाळे. आरोपी शिक्षकावर गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली आहे. भंडाऱ्याच्या साकोलीतील फरार डॉक्टरच्या दोन्ही भावांवर गुन्हा दाखल. लुकआउट नोटीस बजावलेल्या फरार डॉक्टरला मदत केल्याचा ठपका. डॉक्टरवर अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन केल्याचा गुन्हा. दौंड गोळीबार प्रकरणात शिरूर हवेलीचे आमदार माऊली कटके आणि अनंता कटकेंची बदनामी केल्याप्रकरणी तक्रार. पोलिसांनी या प्रकरणी अदखलपात्र गुन्हा नोंदवला. गोंदियाच्या आमगावमधील वाघ नदीवरील पुलाची दुरावस्था. पूल जीर्ण झाल्यानं वाहतूक बंद. बस सेवा बंद झाल्यानं विद्यार्थ्यांना त्रास होतोय. रत्नागिरीतल्या राजापूरमध्ये लोणी पाचल रस्त्यावरती एसटी बस आणि टेम्पोचा अपघात. अपघातामध्ये 30 ते 35 जण जखमी. नाशिकच्या नांदगावमधील चांदेश्वरी धरण परिसरात ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात. अपघातामध्ये 2 सख्ख्या भावांचा मृत्यू, 1 जण जखमी. अकोल्यातील एमआयडीसी हद्दीमध्ये 26 किलो गांजा जप्त. गांजाची खरेदी विक्री करताना दोघांना अटक करण्यात आली आहे. गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अकोल्यातील वरखेड फाट्याजवळ कार आणि दुचाकीचा भीषण अपघात. अपघातामध्ये दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू. जळगावच्या 40 गावात 50 कोटी रुपयांचा 39 किलो ड्रग्ज साठा जप्त. महामार्ग पोलिसांची बोढरे फाट्यावर कारवाई. दिल्लीहून बंगळुरूकडे जात असलेली कार तपासणी दरम्यान अडवली. रत्नागिरीच्या कळझोंडी येथील मुख्य रस्त्यावरती बिबट्याचा वावर. बिबट्याच्या समोर आलेल्या गाडी चालकांनी मोबाईलमध्ये बिबट्याचा व्हिडिओ कैद केला. शहापूरच्या डोळखाम रहिवासी परिसरात बिबट्याचा वावर. वनविभागाकडून उपाययोजना करण्याची स्थानिकांची मागणी. त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनाचा काळाबाजार करणाऱ्या 5 जणांना अटक. भाविकांना बनावट पास देऊन त्यांची फसवणूक केली जात होती. पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणीच्या पूजेची 28 जुलैपासून ऑनलाईन नोंदणी. मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांची माहिती. पूजेचा कालावधी 1 ऑगस्ट ते 31 डिसेंबरपर्यंत असेल. तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरात भक्तांना आजपासून चितळेबंधूंचा लाडू प्रसाद. मंदिर संस्थांकडून प्रसाद सेवा सुरू. नांदेडच्या माहूरगडावरती रेणुकामाता मंदिरामध्ये दीपपूजन पार पडलं. प्रतिवर्षी दीपमावास्येनिमित्त पूजन करण्याची परंपरा. अमेरिकेतील मराठी शाळांना महाराष्ट्र शासनातर्फे अभ्यासक्रम. आशिष शेलार यांचं आश्वासन. यवतमाळमध्ये विद्यार्थ्यांना 5000 वृक्षांचं वितरण. कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर विजय माने यांची संकल्पना. नारळ, फणस, आंबा, जांभूळ यासह विविध प्रजातींच्या झाडांची लागवड. पुण्यामध्ये अनधिकृत होर्डिंग विरोधात महापालिकेची कारवाई. आतापर्यंत 88 अनधिकृत होर्डिंग असल्याचं समोर. यापैकी 24 होर्डिंग उतरवली आहेत. बातम्यांचा वेगवान आढावा घेतल्यानंतर एक छोटासा ब्रेक घेतोय. बुलेटिनमध्ये पाहत रहा एबीपी माझा.